शुभ सकाळ, सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आता सकाळीच आलेली आहे भाज्या न्यायला आणि ह्या जास्वंदीच्या झाडावरती भोपळ्याचा आणि घोसाळ्याच्या वेलाने पूर्ण वेढलेले आणि छोटे छोटे घोसाळी लागलेले आहेत। भोपळे तर भरपूरच लागलेत, पण जास्वंदीचं झाड आता पूर्ण खाली हे झालेले, वेढले गेलेले। हे बघा, हे असे छोटे भोपळे आलेले आहेत आणि दोडके आले। दोडके आता चांगले मोठे व्हायला लागलेले आहेत आणि भरपूर भोपळे आणि दोडके लागलेले आहेत वेलाला। पण आमचं आंब्याचं झाड पूर्ण झाकलं गेलेलं आहे त्याच्यामुळं, भोपळ्यामुळं आणि दोडक्यांमुळं। आमच्या गाय हे सकाळी सकाळी अशा निवांत खात आहेत। हे बघा, आमचं मागच्या महिन्यात जन्मलेलं वासरू अजून 1 महिना व्हायचा आहे। किती छान झालंय बघा ते। देवपूजेसाठी फुले घेऊन जावं म्हणलं आणि म्हणून आता मी लागली फुलं तोडायला। हे बघा, छान अशी फुले झाडाला। देवपूजेसाठी ही फुलं आणलेत आणि आता मी देवपूजा पहिल्यांदा करून घेते। देवपूजा केली म्हणजे घरात कसं प्रसन्न वाटतं। देवपूजा करून मी आता आली आहे टेरेसवरती आणि आता ही पाण्याची पाईप खाली सोडायची आहे। आमचं मग बांधकाम चालू झाल्यापासून पाणी असं एका साईडने घ्यावं लागतं ह्या पाईपनी। आणि त्यानंतर आता मी गवार निवडायला लागली आहे आणि गवार निवडून झाल्यानंतर काल ह्यांनी नारळ फोडले होते। ते नारळाची सगळी कवचं पडलेली आहेत वरती टेरेसवरती, त्यामुळे ती एका पिशवीत भरून खाली टाकून द्यायचे।